स्वयंपाकघर म्हटलं की प्रत्येक गृहिणीचा तो जीव असतो. ती आतुर प्रयत्नाने तिथे राबत असते, कष्ट करत असते. स्वयंपाकघरातच तिचा जास्त वावर राहत असतो. पण गृहिणींच्या हातून कळत नकळत काही चुका घडतात. त्याच्यामुळे घराची बरबादी होत असते. तर त्याच्याविषयीच आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. स्वयंपाकघरात किचनमध्ये रोज बनवल्या जाणाऱ्या चपाती आणि भाकरीसोबत एक चूक कधीच करू नका. नाहीतर तुमचे जीवन अत्यंत कष्टदायक होऊ शकते. जीवनात गरिबीचा सामना करायला लागतो. धनाची हानी होऊ शकते. मानसन्मानाची हानी होऊ शकते. समाजातील कोणत्याही स्त्रियांनी घरामध्ये ठेवलेल्या चपाती भाकरीसोबत चुकूनही करू नयेत ही 3 कामे जी आज मी सांगणार आहे. स्वामी भक्त हो, स्वयंपाकघर हा घराचा मुख्य भाग असतो. या घरात वेगवेगळ्या प्रकारचे जेवण, पंचपक्वान्न बनवले जातात. त्याचपैकी काही खास पक्वान्न आहेत चपाती, भाकरी, ज्याच्याशिवाय सर्व जीवन अपूर्व आहे. महिला जेव्हा स्वयंपाकघरात जेवण बनवतात त्यावेळी अशा चुका करतात, ज्याच्या कारणाने घरामध्ये दरिद्रता येते, जीवन कष्टदायी होऊन जाते. घरामध्ये एकामागोमाग एक आजारपण येत राहतात. घराची बरकत थांबून जाते. घरामध्ये राहू केतूचा वास होऊन जातो. मानले जाते की जी पण महिला चपाती बनवत्यावेळी या 3 चुकांना करेल तर तिचे जीवन बर्बाद होऊ शकेल. यासाठी कोणत्याही महिलेने कळत नकळत सुद्धा स्वयंपाकघरामध्ये चपाती बनवतेवेळी या 3 चुकांना कधी करू नये. नंबर 1. सर्वात प्रथम तर मी आपणाला हे सांगू इच्छिते की महिलांना या गोष्टींविषयी माहिती असली पाहिजे की घरातील सदस्य, लहान मुले, मोठी माणसे म्हणजेच वडीलधारी व्यक्ती या कोणासही जेवणाच्या थाळीमध्ये 3 चपात्या वाढता कामा नये. या 3 चपात्या तेव्हाच वाढल्या जातात जेव्हा कोणाचा मृत्यू होतो. म्हणजेच मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी या 3 चपात्या काढल्या जातात. या 3 चपात्याच्या संख्यांना जो पण कोणी खातो त्या व्यक्तीवर नकारात्मक शक्तींचा संचार बनून राहतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एकत्र 3 चपात्यांना खाता कामा नये. नंबर 2. नेहमी महिला जेवण बनवतेवेळी काही अशा किळसवाणी कामे करतात त्यामुळे पूर्ण कुटुंबावर आजारपण येतात. हितपर्यंत की घराचा मुख्य कर्ता कंगाल बनतो. त्यामुळे कोणत्याही महिलेने दुःखी मनाने वैतागून जेवण बनवता कामा नये. आणि जेवण बनवतेवेळी शुद्धतेची काळजी आवर्जून घ्यावी. इथे तिथे हात लावता कामा नये. नाहीतर बनवले जाणारे जेवण दूषित होऊन जाते आणि जो पण अशा जेवणाला ग्रहण करतो तो व्यक्ती निश्चितच राहू केतूचा सामना करतो. असे जेवण दूषित होऊन जाते. त्यामुळे जर तुमचे हात घाण होतात तर त्यांना स्वच्छ धुवून जेवण बनवले पाहिजे. दूषित हाताने जेवण बनवल्याने घराचा प्रत्येक सदस्य आजारी पडू शकतो आणि असे जेवण विषासमान असते. याने अन्नाची देवता श्री अन्नपूर्णा माता नाराज होते. नंबर 3. सूर्यास्तावेळी स्वयंपाकघरातील कोणतीच वस्तू शेजारच्यांना देता कामा नये. याने तुमच्या धनाची हानी होऊ शकते. घरात अन्नधान्याची कमी होऊ शकते. स्वयंपाकघरात एकापेक्षा जास्त चाकू-सुरी असता कामा नये. यानेही नकारात्मकतेचा संचार होतो आणि अन्नपूर्णा माता नाराज होऊन जाते. स्वयंपाकघरात कोळ्याची जाळी असता कामा नये. याने राहू दोष उत्पन्न होतात. गरम तव्यावर एकदम पाणी टाकता कामा नये. काही महिलांना सवय असते की तवा गरम आहे, त्यांना तवा घासून भांडी वगैरे सर्व काम उरकण्याची गडबड असते, तर त्या गरम तव्यावरती पाणी टाकतात. यानेही राहू दोष उत्पन्न होत असतो आणि शनीचीही कृपादृष्टी स्वयंपाकघरात. तुम्ही जेव्हा चपाती बनवाल तेव्हा थोडेसे पीठ तुम्ही मुंग्यांनाही घाला. याने कर्ज कमी होते. हे लक्षात ठेवा की घराची पहिली चपाती भाकरी गायीसाठी काढली पाहिजे आणि शेवटची कुत्र्यासाठी. जर तुम्ही नियमितपणे असे करताल तर श्री अन्नपूर्णा माता नेहमीच व कायम तुमच्या घराला अन्नभंडाराने भरवून ठेवेल आणि तुमची गुरुदेवता व पितृही तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतात. व्यक्तीचा असा नियम त्यास कधीच पराजय व हारण्यास देत नाही. अशी व्यक्ती कित्येक पुण्यांना प्राप्त करते.
जीवनात कधीही कष्ट येत नाहीत. स्वयंपाकघरात माता श्री अन्नपूर्णाचा वास असतो. त्यामुळे स्वयंपाकघरात फक्त शुद्धताच नाही, तर स्वयंपाकघरात काय करावे, काय करू नये हेही खूपच महत्त्वाचे असते. कारण हे सर्वच आपली तब्येत, धन, परिवाराची सुखशांती, समृद्धी आणि त्यांच्या विचारांनी प्रवाहित करते. प्रत्येक महिला आपला जास्तीत जास्त वेळ तर स्वयंपाकघरातच घालवत असते. महिला आपल्या परिवारासाठी पौष्टिक आणि चविष्ट जेवण बनवते. हे चविष्ट जेवण बनवते वेळी महिला आपल्या किचनमध्ये साफसफाईची काळजी करते. पण हे सर्व करूनही तिच्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात, ज्या की अशा प्रकारच्या आहेत. नंबर 1, स्वयंपाकघरात सर्वात पहिली चूक ज्या जास्तीत जास्त गृहिणी करतात ती ही की त्या स्नान वगैरे, स्वच्छ कपडे वगैरे न घालता, स्वतःला ठीकठाक न करता तशाच स्वयंपाकघरात घुसतात, जे की खूपच चुकीचं आहे. असे तुम्ही चुकूनही करू नका, कारण याने देखील अन्नपूर्णा माता नक्कीच नाराज होते, ज्याच्या कारणाने हळूहळू पूर्ण घराची बरकत, भंडार रिकामे व्हायला सुरुवात होत असते. आजच्या या मॉडर्न व उभ्या किचनच्या पद्धतीच्या जमान्यात महिला ओट्यावरच चपात्या लाटतात, पण याचा चुकीचा प्रभाव होतो. त्यामुळे चपात्या ह्या नेहमी लाकडाच्या पोळपट बेलण्यानेच लाटल्या पाहिजेत. याने धनलाभ तर होतच असतो, त्याचबरोबर घरात उत्पन्न होणारी दोष व आजारही दूर होत असतात. नंबर 3, स्वयंपाकघराला अन्नपूर्णा देवी मानले जाते. त्यामुळे कोणतेही काम केल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघराला साफ व स्वच्छ नक्कीच करा. त्याचसोबत गॅस, शेगडीलाही कधी घाण व अस्वच्छ ठेवू नका. याने घरामध्ये दारिद्र्यता पसरते. नंबर 4, स्वयंपाकघरामध्ये सजावट करण्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाची लोणी खातानाची कोणतीही प्रतिमा, फोटो अथवा मूर्ती लावू शकताय. हिला लावल्याने स्वयंपाकघरामध्ये कायम सकारात्मकता प्रवेश करत राहते. नंबर 5, स्वयंपाकघरात कधीही कोणतीही फुटलेली भांडी, स्वयंपाकाचे असे कोणतेही फुटके सामान, तसेच कोणता कूडा कचराही साठलेला असता कामा नये. नंबर 6, इलेक्ट्रॉनिक सामानात जे तुमच्या आता कामाचे नाही अथवा जे खराब झालेले आहे त्यांना त्वरित स्वयंपाकघरातून बाहेर काढले पाहिजे. नंबर 7, कधीही घराचे किचन आणि बाथरूम एकमेकांच्या समोर असता कामा नये. जर असे असेल तर तुम्हाला तुमच्या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे किंवा स्वयंपाकघरासमोर दरवाजात सारखा पडदा ओढलेला पाहिजे. नंबर 8, कधी घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ अथवा अगदी ठीक समोर स्वयंपाक कधीही बनवू नये. या स्थितीने घराच्या सदस्यांमध्ये सामंजस्य आणि ताळमेळामध्ये कमतरता येते. घराला सुंदर ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात, पण वास्तुशास्त्राच्या अनुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करता कामा नये बिलकुलही. असे यासाठी कारण स्वयंपाकघरातील शेगडी चूल ही अग्निदेवताची सूचक मानली जाते. जर आरशात या अग्निदेवताचे प्रतिबिंब दिसले तर घरामध्ये याचा अशुभ प्रभाव पडू शकतो. या कारणामुळे घरामध्ये सतत वादविवाद, त्याचबरोबर घराची आर्थिक स्थितीही बिघडू शकते. बऱ्याच वेळेला महिला किचनमध्ये चपाती बनवल्यानंतर मळून शिल्लक राहिलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच पिठाचा वापर करतात. वास्तुशास्त्राच्या अनुसार हे योग्य नाही आहे. स्वयंपाकघरात मळलेले शिळे पीठ ठेवूच नये. आणि जरीही कोणती महिला हे पीठ असेच ठेवून देत असेल तर त्यांच्या घरात शनी आणि राहू केतूचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडतो. याची कुदृष्टी अशा घरावर कायम बनून राहते. या कारणामुळे जीवनामध्ये अनेक प्रकारच्या कष्टदायी समस्या उत्पन्न होऊ लागतात. काही लोक आपल्या किचनचा वापर एखाद्या स्टोअर रूमप्रमाणे करतात. ज्या वस्तूचा वापर करत नाहीत अशा वस्तूही किचनमध्ये ठेवून दिल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. किचनमध्ये कुडा, कबाड वगैरे सामान अजिबातसुद्धा ठेवता कामा नये. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये असलेल्या डब्यातील मिठाला वेळोवेळी बदलत राहून
त्या जुन्या मिठाला पाण्यामध्ये प्रवाहित केले पाहिजे. मानले जाते की फारच जुने मीठ घरातील नकारात्मकतेला खेचून घेते आणि वेळोवेळी बदलून वापरलेले मीठ घरातील सकारात्मकतेला वाढवते. त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्या घरामध्ये वेळोवेळी मीठ आवश्यक बदलत राहा. तर आज आपण बऱ्याचशा प्रकारे म्हणजे किचनमध्ये काय चुका महिला करतात, पिठाच्या बाबतीत काय चुका करू नये, पोळी लाटताना त्या कशा प्रकारे लाटावी किंवा कशावरती लाटावी याच्याबद्दल आज आपण बऱ्यापैकी माहिती पाहिलेली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडला असेल आणि ज्या महिला अशा चुका करत असतील तर त्यांनी कृपा करून या चुका सुधारा. आज तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही या व्हिडिओकडे दुर्लक्ष करसाल, पण काही कालांतराने तुमच्या स्थितीमध्ये सुद्धा फरक पडू शकतोय. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा फरक पडू शकतोय. आज तुमचे म्हणजे जे रिलेशन आहे हजबंड वाईफचे आज ठीक आहे, पण कालांतराने त्याच्यामध्ये फरक पडू शकतोय. घरात ताणतणाव, वादविवाद वाढू शकतात. तर बरीचशी निगेटिव्हिटी या कारणाने तुमच्या घरामध्ये वावरू शकते. त्याच्यामुळे ज्या महिला या चुका करतायत पिठाबद्दल किंवा चपातीबद्दल, तर तुम्ही नक्की या चुका बदला. आज मी जो काही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आज दिलेली माहिती पण तुम्हाला आवडली असेल. माझा आजचा व्हिडिओ, माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीनच आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.